आंतरवली सराटीमध्ये आमच्या आया बहिणीवर जो लाठीचार्ज झाला तो कुणाच्या आदेशाने झाला याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। परवानगी घेऊन करणाऱ्या रास्ता रोको आंदोलकावर 353 सारखे गुन्हे दाखल झालेत। तो अद्यापपर्यंत ह्या दुष्काळाची एक छदामी मदत शेतकऱ्यांना पोहोचलेली नाही। हेच का तुमचं गतिमान सरकार? नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो। अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे। इथं जी दिलाय तेच क्रमाने घेतलं पाहिजे ना। अध्यक्ष महोदय, काल परवा आपल्या सभागृहात नंतर एक घोषणा झाली की मनोज जरांगे पाटलांच्या तुम्ही नंतर मग शेलार साहेब आंदोलनाची एसआयटी चौकशी करणार। अध्यक्ष महोदय, तुम्ही नाही, मला आपल्याला सांगायचं, आपल्या माध्यमातून सभागृहाला सांगायचंय, एक इकडे एक तिकडे ती चौकशी करण्याआधी जे आंदोलन ज्या गोष्टीमुळे सुरू झालं किंवा ज्या गोष्टीमुळे चर्चेत आलं ते आंतरवली सराटीमध्ये आमच्या आया बहिणीवर जो लाठीचार्ज झाला तो कुणाच्या आदेशाने झाला याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। आता इकडे या। एवढ्या छोट्याशा गावात एक आंदोलन शांततेने चालू असताना त्या ठिकाणी शेकडो पोलीस कुणाच्या आदेशाने गेले, त्यांना आदेश लाठीचार्ज करायचे कुणी दिले? त्या ठिकाणी हरिपाठ चालू असताना लाठीचार्ज करायचा आदेश कुणी दिला? त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, मागच्या आठवड्यात राज्यभर रास्ता रोको न्यायालयाच्या मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शांततेने चालू होती, परंतु आपल्या सरकारच्या वतीनं रास्ता रोको निवेदन देऊन मराठा बांधवांनी जागोजागी केली, पोलिसला कळवलं होतं, शांततेने चालू होती, कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं नव्हतं, परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात का आले? अध्यक्ष महोदय, रास्ता रोको हे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळे आंदोलन होतात, पण त्या ठिकाणी कुठेही गुन्हे दाखल होत नाहीत, परंतु त्या ठिकाणी गुन्हे दाखल का करण्यात आले? अध्यक्ष महोदय, आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तर रास्ता रोको परवानगी घेऊन करणाऱ्या रास्ता रोको आंदोलकावर 353 सारखे गुन्हे दाखल झालेत। अध्यक्ष महोदय, हे कोणाच्या सांगण्यावरून होतंय? जसं आजपर्यंत राजकीय नेत्यांना दबाव आणून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडलं जातं, तसंच एक गरजवंत मराठ्याचा लढा कुठल्या तरी यंत्रणेचा दुरुपयोग करून हा जर दाबण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर अध्यक्ष महोदय, हे महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही। अध्यक्ष महोदय, जर एसआयटी करायची ना तर अध्यक्ष महोदय, आपण बघतोय माझ्याकडे जवळपास अध्यक्ष महोदय 14-15 FIR आहेत। आपल्या राज्यात ज्या विविध भरती प्रक्रिया आहेत, पोलीस भरती असेल, वन विभागाची भरती असेल, तलाठी भरती प्रक्रिया असेल, याची एसआयटी चौकशी का सरकारला करावी वाटली नाही? लाखो बेरोजगार युवकांचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। सरकारच्या वतीने सांगितलं जातं की विद्यार्थ्यांनी पुरावे द्यावे, मग सरकारी यंत्रणा काय करते अध्यक्ष महोदय? त्यामुळे एसआयटी करायची तर तुम्ही ह्या ज्या गैरव्यवहार झालेत परीक्षेत त्यातला मास्टरमाइंड शोधून त्याला शिक्षा करण्यासाठी त्याला ती एसआयटी नेमली पाहिजे अध्यक्ष महोदय, असं मला सांगायचंय।